सुरक्षा अधिकाऱ्यांनी शाहरुख खानच्या बंगल्याची तपासणी केली। बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामात सीआरझेड म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोन या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार बीएमसीला आली होती आणि त्यानंतर वांद्रे परिसरातील मन्नत बंगल्याची तपासणी करण्यात आली। सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं की नाही याची तपासणी सध्या सुरू आहे। बीएमसी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 जून 2025 रोजी संयुक्त पाहणी केली आणि ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली। या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या अनेक्स इमारतीवर 2 नवीन मजले बांधण्याचं काम सुरू असून या कामासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच MCZMA कडून परवानगी घेण्यात आली असल्याचं शाहरुख खान यांच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय। या बंगल्याचा बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मन्नत बंगला वादामध्ये सापडलेला आहे। मन्नत बंगल्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरती जो सीआरझेड कायदा आहे त्या सीआरझेड कायद्याची एकूणच नियमांचं उल्लंघन या मन्नत बंगल्याच्या शेजारी सुरू असलेले जे बांधकाम आहे ते करत असल्याचा आरोप जो आहे तो केला जात आहे। त्यानुसार मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात तपासणी केलेली आहे। आपण मन्नत बंगल्याच्या बाहेर आपण इथे माझ्या मागे पाहत असाल शाहरुखचा हाच मन्नत बंगला आहे आणि या मन्नत बंगल्याच्या अगदी मागच्या बाजूला आपण पाहत असाल नवीन बांधकाम जे आहे त्याच्या बंगल्याचं सुरू झालेलं आहे आणि या नवीन बांधकामावरती आक्षेप घेतला जात आहे आणि त्यासाठीच मुंबई महापालिकेचे अधिकारी मन्नत बंगल्याची पाहणी करून गेलेले आहेत, याची तपासणी करून गेलेले आहेत की सीआरझेड कायद्याचं नेमकं उल्लंघन करण्यात आलेलं आहे की नाही। आता जी अधिकृत माहिती मिळते त्यानुसार कुठलाही असा अधिकृत रिपोर्ट जो आहे मुंबई महापालिकेनं प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे की मन्नत बंगल्याकडनं कुठल्याही प्रकारचं सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे किंवा नाही आहे। मात्र एक प्रश्न मात्र निश्चित उपस्थित होतोय की याच मन्नत बंगल्याच्या शेजारी इतरही अनेक मोठ्या इमारती ज्या आहेत त्या खेटून आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे असं सीआरझेड कायद्याचं उल्लंघनाचं जे नोटीस जी आहे ती देण्यात आली नाही किंवा त्यांच्या सोसायटीची किंवा त्यांच्या कॉम्प्लेक्सची कुठेही तपासणी जी आहे मुंबई महापालिकेचे अधिकारी करताना दिसत नाही आहे। त्यामुळे एकूणच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हा नेहमीच काही ना काही गोष्टींमुळे चर्चेमध्ये असतो। मात्र आता त्याचा मन्नत हा बंगला जो आहे तो वादात सापडलेला आहे। तो वादात का सापडला आहे त्याच्या मागे काही राजकारण आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो विचारला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता इथे वेळ झाली।